कोल्हापूर शहर आणि परिसरात काल सायंकाळपासून पावसानं उसंत घेतलेली आहे। त्यामुळे शहर आणि परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। पावसानं उसंत घेतल्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील आता हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 32 फूट 8 इंचांवर जाऊन पोहोचलेली आहे। कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये जरी पावसानं उसंत घेतलेली असली तरी राधानगरी धरण क्षेत्रात मात्र पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत आणि त्यामुळे आत्ता जरी सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळीत घट होत असली तरी पुन्हा एकदा हे सगळं पाणी वाढण्याची शक्यता आहे। कारण आज कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। राधानगरी धरण क्षेत्रात ज्या पद्धतीचा पाऊस पडतोय त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी राधानगरी धरणामध्ये येते आणि त्यामुळे 33,000 क्युसेक्सचा विसर्ग सध्या राधानगरी धरणामधून भोगावती नदीमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे पर्यायाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील काहीशी वाढ होत होती। काल रात्रीपासून मात्र 1 फुटाने हे सगळं पाणी आहे ते कमी झाले आणि त्यामुळे काहीसा दिलासा नदीकाठच्या गावातील लोकांना मिळाला आहे असं म्हणावं लागेल। गेल्या 8 दिवसापासून ज्या पद्धतीने पाऊस पडतोय ते पाहता जिल्ह्यातील अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प आता ओसंडून वाहत आहेत आणि त्यामुळे पाणी पातळी सगळ्याच नद्यांची वाढत असताना चित्र पाहायला मिळते आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 51 बंधारे अजूनही पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळतंय। जरी ह्या सध्या पाणी पातळी कमी होत असली तरी जिल्हा प्रशासन अजूनही अलर्ट मोडवर आहे। आज कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। 51 बंधारे अजूनही पाण्याखाली आलेले आहेत आणि त्यामुळे एकूणच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।